नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अपोजिट वर्ड्स ज्या पेअर्स असतात त्या आपण समजून घेणार आहोत. डेफिनेशन समजून घेऊया. द वर्ड्स हॅव्हिंग द अपोजिट मीनिंग आर कॉल्ड अँटोनम्स. द वर्ड्स हॅव्हिंग द अपोजिट मीनिंग आर कॉल्ड अँटोनम्स. म्हणजेच याचा अर्थ काय आहे तर ज्या शब्दांचे अर्थ विरोधी असतात, ज्या शब्दांचे अर्थ विरोधी असतात त्यांना विरुद्धार्थी शब्द असे म्हणतात. ओके, आता विरुद्धार्थी शब्दांच्या ज्या काही पेअर्स असतात, थोडक्यात जोडी आपण म्हणतो, त्या विरुद्धार्थी शब्दांची जोडी दर्शवण्यासाठी आपल्याला जो काही सिम्बॉल असतो तो सिम्बॉल या ठिकाणी एक्स लिहिलेला दिसत असेल. ह्या चिन्हाचा वापर करून विरुद्धार्थी शब्दांच्या ज्या जोड्या असतात त्या दर्शवल्या जातात, म्हणजेच थोडक्यात दाखवल्या जातात. किंवा दोन शब्दांच्या मध्ये जर ह्या प्रकारचा सिम्बॉल वापरला असेल तर ते शब्द असतात विरुद्धार्थी शब्द. नेहमी लक्षात ठेवा, विरुद्धार्थी शब्द आपल्याला वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये किंवा शालेय जे काही आपल्या परीक्षा होत असतात त्याच्यामध्ये विरुद्धार्थी शब्दांच्या पेअर्स आपल्याला लिहायला सांगितल्या जातात. त्या माहिती असाव्यात आणि म्हणून तुमच्यासाठी हा व्हिडिओ तयार करण्यात आलेला आहे. एवढंच नव्हे तर दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा जे काही शब्द असतात ते शब्द आपल्याला माहिती असावेत, त्या शब्दांच्या जोड्या माहिती असाव्यात, म्हणून आपण हा व्हिडिओ समजून घेतोय. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, अधिकाधिक तो व्हिडिओ शेअर करा आणि जर आपल्यापैकी कोण चॅनलवर नवीन असतील तर लवकरात लवकर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओची माहिती आपल्या सर्वांना मिळू शकेल. ओके, तर आपण लगेचच सुरुवात करतोय. ज्या काही विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या आहेत त्या जोड्या आपण समजून घेऊया स्टेप बाय स्टेप. अगदी मजेशीर अशा स्लाइड्स बनवलेल्या आहेत, त्या स्लाइडच्या माध्यमातून आपण ती माहिती समजून घेऊ. ओके, स्टेप बाय स्टेप आपण समजून घेणार आहोत. त्यातील पहिली पेअर्स पहा. या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित समजायला मिळणार आहे. फर्स्ट वर्ड इज अबिलिटी. अबिलिटी म्हणजेच थोडक्यात क्षमता किंवा समर्था. अपोजिट वर्ड आहे त्याचा इनएबिलिटी. अबिलिटी, देअर अपोजिट वर्ड इज इनएबिलिटी म्हणजेच असमर्थता. ओके, समर्थता, असमर्था, असमर्थता. सेकंड पेअर आहे अबाव म्हणजेच वर, त्याचा अपोजिट वर्ड आहे बिलो. बिलो म्हणजेच खाली. अबाव अँड बिलो. यामध्ये आपल्याला मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही प्रकारच्या शब्दांच्या जोड्या समजायला मिळत आहेत. नेक्स्ट पेअर्स आहे ऍक्सेप्ट. देअर अपोजिट वर्ड इज रिजेक्ट. ऍक्सेप्ट म्हणजेच काय तर स्वीकार करणे अँड रिजेक्ट म्हणजेच काय तर नकार देणे. ऍक्सेप्ट स्वीकार, रिजेक्ट नकार. नेक्स्ट पेअर ॲक्युरेट. देअर अपोजिट वर्ड पहा आपल्याला पाहायला मिळतंय इनॲक्युरेट. ॲक्युरेट म्हणजेच अचूक अँड इनॲक्युरेट म्हणजेच चूक. अचूक आणि चूक. ॲक्युरेट म्हणजेच अचूक, आपण त्यालाच योग्य म्हणतो. इनॲक्युरेट चूक, अयोग्य, अशा पद्धतीने. नेक्स्ट ॲक्टिव्ह. ॲक्टिव्ह म्हणजेच काय तर सक्रिय. देअर अपोजिट वर्ड इनॲक्टिव्ह म्हणजेच निष्क्रिय. सक्रिय, निष्क्रिय. ॲक्टिव्ह, इनॲक्टिव्ह. नेक्स्ट पेअर ॲडव्हान्टेज म्हणजेच फायदा. देअर अपोजिट वर्ड डिसॲडव्हान्टेज म्हणजेच तोटा. ॲडव्हान्टेज, डिसॲडव्हान्टेज. अशा पेअर्स आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत जेणेकरून आपल्या चुका होणार नाहीत. ओके, नेक्स्ट पेअर आपल्याला मराठी आणि इंग्रजीच्या माध्यमातून या जोड्या समजायला मिळत आहेत. ॲडव्हर्सिटी. ॲडव्हर्सिटी प्रतिकूल अँड प्रॉस्पेरिटी म्हणजेच समृद्ध. ॲडव्हर्सिटी म्हणजे प्रतिकूल, प्रॉस्पेरिटी म्हणजेच समृद्ध. एवढं आहे की या ठिकाणी तुम्हाला इंग्रजीतून डिस्प्ले केल्या जात आहेत, मराठीतून ऐकायला मिळत आहेत. अफेक्टेड. नेक्स्ट पेअर अफेक्टेड. देअर अपोजिट वर्ड अनअफेक्टेड. अफेक्टेड म्हणजेच काय तर प्रभावित
अँड अनअफेक्टेड म्हणजेच अप्रभावित. अफेक्टेड अँड देअर अपोजिट वर्ड अनअफेक्टेड, प्रभावित अप्रभावित. नेक्स्ट पेअर एजेड. एजेड देअर अपोजिट वर्ड यंग. एजेड म्हणजेच वृद्ध, एजेड वृद्ध, आणि यंग मीन्स युवक किंवा तरुण. नेक्स्ट ॲग्री. ॲग्री म्हणजेच काय तर सहमत. देअर अपोजिट वर्ड डिसॲग्री. ॲग्री डिसॲग्री, सहमत असहमत. किती सोपं आहे बघा, फक्त आपल्याला ते समजून घेणं गरजेचं आहे, माहिती असावं. ओके. नेक्स्ट अलाइव. अलाइव. अलाइव मीन्स जिवंत. देअर अपोजिट वर्ड इज डेड. डेड मीन्स मृत. मृत. अलाइव डेड. ओके, जिवंत मृत. नेक्स्ट पेअर पहा, आपल्याला आवश्यकतेनुसार हे जे शब्द आहेत ते शब्द तुम्ही वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवलात तरी चालेल, कारण आपल्याला एवढे सगळे शब्द लक्षात राहतील असं नाही. म्हणून आवश्यकता असेल त्या पद्धतीने तुम्ही शब्द नोट डाऊन करून घ्या, म्हणजेच आपल्याला योग्य वेळी योग्य शब्द समजायला मिळतील. नेक्स्ट पेअर आहे अलाउ. अलाउ मीन्स परवानगी देणे. डिसअलाउ म्हणजेच परवानगी नाकारणे. अलाउ परवानगी देणे, डिसअलाउ परवानगी नाकारणे. नेक्स्ट पेअर ऑलवेज. ऑलवेज मीन्स नेहमी. देअर अपोजिट वर्ड नेवर. ऑलवेज नेवर. ऑलवेज म्हणजेच नेहमी, नेवर म्हणजेच कधीही नाही. नेक्स्ट पेअर ॲपियर. ॲपियर म्हणजेच मंजूर अँड डिसॲपियर म्हणजेच नामंजूर. मंजूर अँड आणि नामंजूर. ॲपियर मंजूर, डिसॲपियर नामंजूर. नेक्स्ट पेअर पहा ॲप्रोव. ॲप्रोव मीन्स आपल्याला शब्दांचे अर्थ माहिती असणं गरजेचंच आहे. जर माहिती नसेल तर मात्र नेक्स्ट पहा ॲपियर. ॲपियर मीन्स दिसणे अँड डिसॲपियर म्हणजेच दिसेनासे होणे. ॲपियर मीन्स दिसणे अँड डिसॲपियर म्हणजेच दिसेनासे होणे, दृष्टीआड आपण त्याला म्हणतो ना. नेक्स्ट पहा ॲप्रोव. ॲप्रोव मीन्स मंजूर करणे. अपोजिट वर्ड आहे डिसॲप्रोव. डिसॲप्रोव म्हणजेच नामंजूर करणे. ॲप्रोव मीन्स मंजूर, डिसॲप्रोव मीन्स नामंजूर. अशा प्रकारच्या ज्या काही पेअर्स आहेत, विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या आहेत, त्या जोड्या आपल्याला लक्षात ठेवणं अपेक्षित आहे, जेणेकरून आपण त्या व्यवस्थित लिहू शकू. नेक्स्ट वर्ड इज अरायवल. ओके, अरायवल म्हणजेच आगमन अँड देअर अपोजिट वर्ड इज डिपार्चर. डिपार्चर म्हणजेच प्रस्थान. आगमन अँड प्रस्थान. ओके, अशा पद्धतीने ह्या शब्दांच्या जोड्या आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. नेक्स्ट पेअर आहे पहा, अगदी इंटरेस्टिंग अशा ह्या स्लाइड्स आहेत आणि स्लाइडच्या माध्यमातून आपल्याला ह्या जोड्या समजून आपण घेत आहोत. खूप मजेशीर वाटतं ते पाहायचं आणि व्यवस्थित ते आपण नोट डाऊन करू शकतो. आर्म. आर्म मीन्स सशस्त्र. अनआर्म म्हणजेच निशस्त्र. आर्म मीन्स सशस्त्र अँड अनआर्म म्हणजेच निशस्त्र. शस्त्र असणारा, शस्त्र नसणारा म्हणजेच. ओके. नेक्स्ट पेअर आर्टिफिशियल. आर्टिफिशियल मीन्स कृत्रिमरित्या तयार केलेले, त्याला आपण कृत्रिम म्हणत असतो. नॅचरल मीन्स नैसर्गिक. आर्टिफिशियल मीन्स कृत्रिम. नॅचरल मीन्स नैसर्गिक. अस्लीप. अस्लीप मीन्स झोपलेला. देअर अपोजिट वर्ड इज अवेक म्हणजेच जागे होणे. नेक्स्ट पेअर इज अटॅक. अटॅक मीन्स हल्ला अँड देअर अपोजिट वर्ड इज डिपेंड म्हणजे बचाव करणे. अटॅक, देअर अपोजिट वर्ड डिपेंड. लक्षात ठेवा, या सर्व जोड्या तुम्ही लिहून ठेवा, लक्षात राहणार नाही तुमच्या. नेक्स्ट अटेंटिव्ह. अटेंटिव्ह मीन्स लक्ष देणारा.
देअर अपोजिट वर्ड इज इनअटेंटिव्ह, दुर्लक्ष करणारा. अटेंटिव्ह लक्ष देणारा, इनअटेंटिव्ह दुर्लक्ष करणारा. नेक्स्ट पेअर अवॉइडेबल. अवॉइडेबल, अवॉइडेबल म्हणजेच टाळता येण्यासारखे. देअर अपोजिट वर्ड इज अनअवॉइडेबल म्हणजेच अटळ, की जे आपण टाळू शकत नाही. नेक्स्ट पेअर आहे पहा बॅकवर्ड. बॅकवर्ड मीन्स मागे अँड फॉरवर्ड मीन्स पुढे. बॅकवर्ड म्हणजेच मागे, फॉरवर्ड म्हणजेच पुढे. नेक्स्ट पेअर बॅड. देअर अपोजिट वर्ड इज गुड. बॅड म्हणजेच वाईट अँड गुड मीन्स चांगला. अँड लास्ट पेअर आहे बॅलेन्स. देअर अपोजिट वर्ड इज इम्बॅलेन्स. बॅलेन्स म्हणजेच संतुलन, इम्बॅलेन्स म्हणजेच असंतुलन, किंवा त्याचाच आपण दुसरा मिनिंग आपण घेऊ शकतो समतोल. बॅलेन्स म्हणजेच समतोल, इम्बॅलेन्स म्हणजेच असमतोल. तर मित्रांनो, जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून अधिकाधिक व्हिडिओ शेअर करा. आणि जर आपल्यापैकी कोण नवीन असाल चॅनलवर तर लवकरात लवकर आपला चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्या सर्वांना मिळू शकेल. ओके, लवकरच भेटू आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमाने. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.